मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड झालेली आहे, उपाध्यक्ष देखील निवडण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपने एकत्र येत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली। खरं तर सत्तेचे गणित जुळतील नाही जुळतील अशा पद्धतीचं विरोधकाकडून सांगण्यात येत होतं। कशा पद्धतीने सांगण्यात त्याच्यात एकच उत्तर आहे। ह्याच्यावर भारतातले नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आशीर्वाद आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुटसुटीतपणे जिल्हा परिषदमध्ये आम्हाला यश मिळालं। अनेक म्हणत होते 30 काय 31 या गाठ, पण आम्ही 34हून अधिक मतदान घेऊन आज भारतीय जनता पार्टी, महायुती, राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष अतिशय थाटामाटामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये इथं बसलेला आहे। मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत थोडंसं वेगळं पण आलं। जागा कुठेतरी भाजपच्या कमी असल्या तरी देखील पुन्हा एकदा भाजपनं जे आहे ते डाव टाकला आणि शेवटचा जो आहे ते अध्यक्षपदच आपल्या पदावर निश्चित कुठं आमच्या जागा कमी झाल्या असतील त्याच्यात सुधारणा करू, पण आमचा एक मित्रपक्ष वाढला आणि त्या मित्रपक्षाच्या माध्यमातून जी संख्या मागच्या वेळेस होती तीच संख्या आम्ही यावेळेस गाठू शकलो। त्याच्यामुळे लोकांची सेवा करण्याचं माध्यम आज महायुतीचं सरकार आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, एकनाथजी शिंदे साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली, या तिघांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद मागच्या वेळेस आम्ही जे काम केलं त्याच्यापेक्षा अतिशय उत्कृष्टपणे आम्ही लोकांच्या सेवेमध्ये आम्ही काम करू। किती विश्वास होता, कारण संख्यागणित तुमच्याकडे होतं, मात्र किती होतं मुंबई व्हाया तुम्ही सगळे जणांना इंटॅक्ट ठेवून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत तुम्ही खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळालं। नाही, खबरदारी आहे, राजकीय डावपेच असतात, खबरदारी घेणं भाग असतं, पण काही अडचण नव्हती आम्हाला। अतिशय सुटसुटीतपणे आज जर आपण भेटलात, आम्ही काल आलो, सर्वांचे फोन हे ते सर्वांना संपर्क साधण्याचं काही ओपन हे होतं आणि आज अतिशय थाटामध्ये सर्वजण मतदान करून एक हाती आम्हाला सत्ता भेटायला।